अमरावती जिल्ह्यातील 2 तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। बूस्टर सीड्स व ग्रीन गोल्ड या कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते। 10 दिवस उलटून देखील बियाणे उगविले नसल्याने मोर्शी व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। खरीप हंगामात 7 जून नंतर शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने सोयाबीन, तूर, पराठी या पिकांची पेरणी केली जाते। यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पेरणी लांबणीवर गेली। पेरणी तर आटोपली, मात्र पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून आता दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बूस्टर सीड्स व ग्रीन गोल्ड या कंपनीचे बियाणे अनेक शेतकऱ्यांनी 2 आठवड्यापूर्वी पेरले, परंतु बियाणे निघालेच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान कृषी केंद्र संचालक व काही शेतकऱ्यांनी बूस्टर व ग्रीन गोल्ड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता कर्मचारी नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येते। 10 दिवस झाले मी ग्रीन गोल्ड हे सोयाबीन माझ्या शेतात पेरलं। त्याच्यानंतर 10 दिवसानंतर मी आज शेतात आलो। माझ्या आणखी अजून सोयाबीन निघालं नाही आहे। शासनाने ह्या कंपनीवर तातडीने कारवाई करावं आणि त्याच्यानंतर शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावं। पाणी 1 महिना आधीच लेट झालं, त्याच्यामुळे आणखी असं झालं, आम्ही सोयाबीन कधी पेरू।